नमस्कार मंडळी. आमच्याकडे नवरात्राच्या 7व्या माळेला धपाटे करण्याची पद्धत आहे. धपाटे तुम्ही म्हणाल धपाटे म्हणजे काय? तर धपाटे म्हणजे तुम्ही त्याला थालीपीठ वगैरे म्हणतात तेच. तर मी आता कढईमध्ये चण्याची डाळ आहे ती 1 वाटी घेतली आणि ती खमंग भाजून घेतली आहे. मुगाची डाळसुद्धा 1 वाटी घेतली आहे आणि तीसुद्धा खमंग भाजून घेतली आहे. आता मसूरची डाळ तीसुद्धा ना अगदी थोडीशी घेतली आहे आणि तुरीची डाळ ती अर्धी वाटी घेतली आहे. उडदाची डाळसुद्धा अर्धीच वाटी घेतलेली आहे आणि तीसुद्धा खमंग भाजून घेतली आहे. ज्या डाळी ज्या आहेत ना त्या सगळ्याच खमंग भाजून घ्यायच्यात. आणि जसे हे आपलं भाकरीचे जी पीठं आहेत म्हणजे भाकरीचे ज्वारी, बाजरी आणि गहू, तर हे जे आहे ना ते अगदी थोडं थोडंसं भाजायचं, नाहीतर त्याचे पॉपकॉर्न होतील, म्हणून अगदी कमी कमी भाजायचं. आता या सर्वांच्या प्रमाणामध्ये तांदूळचं प्रमाण जास्त असणार, म्हणजे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तर हे खमंग भाजायचे आहेत तांदूळ. आता हे सगळे 9 धान्य आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत. आता अर्धी वाटी धने घ्यायचेत आणि 2 चमचे जिरे, काळे मिरे 1 चमचा, तर थोडी लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची आहेत ना ती मी जरा 10-12 घेतलेले आहेत. ते छान खमंग भाजून घ्यायचं आणि आता थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरायचं आणि ते दळून आणायचं आणि उद्या याचे छान धपाटे करायचे. तर याच्या पिठाचं प्रमाण वगैरे आणि भाजण्याचं प्रमाण हे सगळं तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर मी डिटेल व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर डिटेल व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि याचे धपाटे कसे करायचे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. चला तर मग बाय.